आज एसटी महामंडळाने एसटीच्या कर्मचाऱ्यांना 56% वेतन देण्याचं एक परिपत्रक काढून आमच्या खात्यावरती 56% वेतन आज दिलेलं आहे। जर महिनाभर काम केलं असेल तर तुकड्या तुकड्याने आम्हाला पेमेंट कशासाठी, हा सवाल आपल्या माध्यमातून माझा राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाला आणि राज्य सरकारला आहे। महिनाभर आमच्याकडून तुम्ही काबड कष्ट करून घेता, एवढ्या टेम्परेचरमध्ये आमचे चालक वाहक ऊन वारा पावसात गाडी चालवतात, आमचे मेकॅनिक बंधू काम करतात आणि असं असताना 65 लाख जनतेला सुरक्षित सेवा देत असताना आमच्या वेतनाच्या वेळेस मात्र नेमकं काय होतं आम्हाला हे कळायला मार्ग नाही। मुख्य गोष्ट म्हणजे वेतन प्रदान अधिनियम जो कायदा आहे पेमेंट वेजेस ऍक्ट, त्या ऍक्टनुसार 30 दिवस काम करून दिल्यानंतर आम्हाला 30 दिवसाचं वेतन देणं प्रशासनावर बंधनकारक आहे। संपूर्ण राज्यामधला कर्मचारी प्रक्षुब्ध झालेला आहे। आमच्या घरी मुलाबाळांना आज ऐन उन्हाळ्याच्या दिवसात लग्न सराईच्या दिवसात आमच्या घरी अनेक अडचणी आहेत आणि कर्मचारी चिंतेमध्ये आहे, अत्यंत प्रक्षोभक झालेला आहे आणि म्हणून महामंडळाला आमच्या भावना आज पत्राद्वारे आम्ही आज कळवलेल्या आहेत, सरकारलाही कळवलेल्या आहेत। तेव्हा सरकारनं तातडीनं दखल घेऊन एसटी कामगारांना 100% पगार आजच्या आज दिला पाहिजे। आम्ही कोर्टामध्ये या संदर्भामध्ये गेलो होतो, माननीय न्यायालयाने सुद्धा निकाल देय तारखेमध्ये एसटी कामगारांचं वेतन दिलं पाहिजे असा निकाल दिलेला आहे। त्याच्यावरती आम्ही कंटेम्पची नोटीस सुद्धा प्रशासनाला बजावलेली आहे। मात्र याच्या पुढे जर आमच्या महिनाभर काम केल्यानंतर आम्हाला जर महिन्याचं वेतन मिळत नसेल तर मात्र एसटी कामगार हे सहन करणार नाही, असा इशारा मी आपल्या माध्यमातून आज सरकारला आणि प्रशासनाला देतोय।